भरोसा नाही त्यांचा. आज त्यांच्या नावाने ही स्पर्धा पाहायला मिळते. बंटी 11 आणि मॅच आपण पाहतोय A1 जोडी चषक, अर्थातच सुधाकर भाऊ घरे आणि त्याच समय जगदीश वैभव देशमुख यांच्या दोस्तीचा दाखला देणारी स्पर्धा दोस्ते ग्रुप आयोजित भव्य नाईटची A1 जोडी चषक आपण पाहतोय. जाऊयात मॅचकडे. 3 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकला तो मात्र RR फाउंडेशन लाडिवले टीम, ज्यांना पुरस्कृत केलाय ते ऋषिकेशजी राणे आणि त्याच समेत प्रतीकजी बैलमारे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अगदी RR फाउंडेशन ही टीम मैदानात आहे. आमचा ऋतिक कालपासून खुश आहे फार. त्याला लकी ड्रॉ लागला हे फार महत्वाचं आहे. आणि जिथे तो जायचा NK हेअर वर्ल्ड, त्यांचाच लकी ड्रॉ त्याच्यासाठी वर्षभरासाठी प्रिय आता. आज सगळंच होईल त्याचं. बाबा जमलं तर लग्नाचा पण कार्यक्रम होईल. चांगला फटका यावेळी जबरदस्त आपण पाहतोय. आणि या मायक्रोफोन वरती आवाज ऐकूयात याच परिसरातील स्वीट व्हाईस शिवमजी लोभी. टीम तिसऱ्या मॅच मध्ये जिंकत किमान एका ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याचा मानस दोनही संघ ठेवतायत मैदानाच्या आत. पहिल्याच बॉल मध्ये फुलटॉस बॉल चुकी केली अजय शिर्केनं आणि त्याचा फायदा घेतला अक्षयनं, परंतु या बॉल मध्ये कमबॅक केलंय. सेकंड बॉल इज अ डॉट बॉल. डॉट बॉलला धावसंख्या थांबते ती पुन्हा एकदा 6 या धावसंख्येवर. सुरुवात अप्रतिम झाली. 28 धावसंख्येचा बचाव करत या मॅच मध्ये दाखल झाले ते RR फाउंडेशन लाडिवली संघ. तिसरा बॉल कांद्याचा वापर केलाय. बॅटची कडा कदाचित थोडा पुढे राहिलाय बॉल विकेट किपर पासून. थोडे लॉंग डीप मध्ये होते विकेट किपर आणि त्याच कारणास्तव हा झेल कदाचित कॅरी झालेला नाहीये. निर्धाव चेंडू आला ही महत्वाची गोष्ट आहे. 3 बॉल धावसंख्या 36. क्वार्टर फायनल मॅच, क्वालिफायरची मॅच. 5 चमचमत्या ट्रॉफीमधील एका ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याचा खऱ्या अर्थानं संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. इन ऍक्शन मध्ये एकीकडे वासरेखोंडा विभागातील भैरवनाथ सांडशी आणि त्यांच्या विरोधात RR फाउंडेशन लाडिवली चुकी केली आहे लाईन मध्ये. पुन्हा एकदा खराब चेंडू डिलिव्हर्ड केलेला आहे तो अजय शिर्केनं. पंचांचा इशारा आला आमच्यापर्यंत. वाईड +1 टोटल 2 एक्स्ट्राच्या धावा. धावसंख्या पोहोचतात त्या 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड. या अंतिम मॅच मध्ये अशा चुका तुम्हाला थोड्या पराभवाच्या दिशेनं वाटचाल करून देतील यातील मात्र शंका नाहीये. क्रिकेटमध्ये एक चुकीला माफी नाहीये. क्रॉस बॅट उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक सागरचे प्रयत्न, हातातील झेल निसटलाय. बॉल काऊ कॉर्नरला क्लिअर करत चाललाय. 6 धाब्यांसाठी मिस फिल्डिंगच्या साहाय्याने तो षटकार. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील परंतु गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील परंतु गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं. कारण आकाशाची ओढ ही दत्त घेता येत नाही. म्हणून 2 मॅच जिंकल्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये एकाच संघाला जिंकायचे, दोनही संघ जिंकत नाही. हा देखील इतिहास आहे क्रिकेटमध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल थोडा दूर ठेवला यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी. लाईन चांगल्या रीतीनं. क्रिकेट सांघिक खेळ आहे. बॅट आणि बॉलचा खेळ जरूर आहे परंतु हा क्रिकेट सांघिक खेळ. टोटल 11 जणांनी खेळला जाणारा हा खेळ. एका खेळाडूने केलेली चुकी उर्वरित या 11 खेळाडूंना खऱ्या अर्थानं भोगावे लागते. हा क्रिकेटचा खेळ. चुकी केली सागरनं. धावसंख्या मिळाली लाडिवली संघाला. इथे चुकी. विकेट किपर काहीच करू शकलेला नाहीये. बॉल लॉंग स्टॉपला चाललाय. पंच सांगतायत वाईड +4. 5चा बोनसचा पंजा मिळतोय बॅटिंग मार्क वरती. जय हनुमान RR फाउंडेशन लाडिवली संघाला.
पुढे या स्पर्धेला आहे प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं गोडी. हीच आमची एवन जोडीची स्पर्धा. मैदानाच्या आतमध्ये चुका करतोय अजय शिर्के. हा प्रकार बॉल कट करण्याचा प्रयत्न वेगवान पद्धतीनं वन्स अगेन अगेन्स्ट द रिॲक्शन अंपायर डिसिजन. इट्स अ व्हाईट बॉल. वन मोर व्हाईट बॉल. भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत या अंतिम मॅच मध्ये अजय शिर्केनं बॉलिंग मार्कवरती. हे मैदान अजय शिर्केसाठी अतिशय लकी आहे, परंतु याच मैदानावरती एक निराशाजनक खेळ राहिलेला आहे. हा क्रिकेटचा खेळ कधी हसायला दाखवतो तो क्रिकेटचा खेळ, तर कधी रडायला दाखवतो. आज तो क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. बॅट कदाचित टॉप एज. पंचांचा निर्णय आपण पाहूयात, पंचांना काय समजलंय. अंपायर डिसिजन फलंदाज बाद असा डिसिजन आलेला आहे. चला, पंचांचा निर्णय मान्य करावाच लागेल. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का लागतोय. विस्फोटक गतीनं धावतोय या मॅच मध्ये जे अनुमान RR फाउंडेशन लाडवली. टोटल धावसंख्या आहे ती 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन स्कोर का. टोटल 9 बॉल फेकलेत या षटकामध्ये अजय शिर्केन आणि अखेर हे षटक संपलंय. शुभमजीत ठाणगे सांगत असताना साथी स्कोरच्या भूमिकेमध्ये गेली. मागील तीनही पर्व खऱ्या अर्थानं त्यांनी या स्पर्धेला ॲज अ स्कोरर खऱ्या अर्थानं लीड केलंय आणि या चौथ्या पर्वामध्ये देखील या स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोररची भूमिका ते अगदी व्यवस्थितरित्या पार पडतायत. समालोचनाचा खऱ्या अर्थानं पाठीचा कणा कोण असेल तर तो आमचा साथी स्कोरर आहे. आणि क्रीडांगणाचे 2 केंद्रबिंदू कोण असतील तर हे 2 अंपायर्स, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं या सामन्याचा खऱ्या अर्थानं आपण योग्य त्या रीतीनं समन्वय पाहत असो. या 2 अंपायरचं देखील कौतुक आणि त्यानंतर तिसरे आमचे पंच, या तीनही अंपायरचं मी मनापासून कौतुक करतोय. प्रचंड मेहनत आहे. संपूर्ण रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं योग्य तो डिसिजन आयोजकांपर्यंत सुपूर्त करणं, एक ॲज अ कॉमेंटेटर ॲज अ स्कोरर पर्यंत पोहोचवणं हे सोपं नाहीये. या तीनही अंपायर पॅनलचा आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. नेक्स्ट ओव्हरमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये आला बॉलिंग ट्रॅक वरती किरण पाटेकर. ही स्पर्धा अप्रतिम राहिला. आजचा बॉल किरण पाटेकर साठी तो इन ऍक्शन मध्ये कानपे विलेज कडून बॅकफुटला जाऊन सेन्सिबली टॅप केला बॉल कव्हरला. कव्हर पॉइंट मध्ये हा बॉल चाललाय. रन मिळते. पुन्हा एकदा एक विस्फोटक सुरुवात झाली आहे. अजय शिर्के विस्फोटक बॅटर आहे. त्याच्या विरोधात किमान विस्फोटक धावसंख्या 40-45 3 षटकांमध्ये सन्मानजनक ठरू शकते. मागील मॅच मध्ये आम्ही 28 धावा डिफेंड करून आलोय. याच मैदानावरती, याच मैदानाच्या राजावरील खंडाई खांडपे संघाला पराभवाची धूल चारत आम्ही इथपर्यंत का पोहोचलोय हे बॅट न करून दाखवतोय तो जे अनुमान RR फाउंडेशन लाडवली संघ या मॅच मध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल अगदी इष्टांच्या समीप गेलेला आहे. अनप्लेएबल बॉल. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू आणि फलीचा योग्य तो सहयोग जुळतच नाहीये. डॉट बॉल आलाय. किरण पाटेकरचं हे षटक अतिशय महत्वाचं आहे. पहिल्या षटकात धावा गेल्यानंतर या स्पर्धेमध्ये आज बॉलिंगनं फार चांगली कामगिरी केली आहे किरण पाटेकरनं आणि तोच फॉर्म कॅरी ऑन करणं क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचं आहे. हेच करावं लागतं. 2 सामने जिंकले, तिसरा सामना जिंकण्यासाठीच खेळावं लागतं क्रिकेटमध्ये. हे आपण पाहतोय. अप्रतिम फटकाय. कव्हर पॉइंटला उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक धावतात. लागली रेस. जिंकतोय बॉल. सीमा ओलांडली. चाललाय बॉल सीमा पार. जमिनीला घासत पुसत येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेडचा आणि त्याचप्रमाणे कडक नियोजन, पाहता क्षणी प्रेमात पाडणारे नियोजन. अर्थातच या स्पर्धेचं भव्य व्यासपीठ खऱ्या अर्थानं सातत्यानं या स्पर्धेला खऱ्या अर्थानं इम्प्रूव्ह करतंय. माननीय श्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या खऱ्या अर्थानं आदरांजलीसाठी देखील आपण या स्पर्धेला खऱ्या अर्थानं या वर्षीच्या हंगामामध्ये त्यांना ही खऱ्या अर्थानं स्पर्धा समर्पित करतो. किरण पाटेकर. अखोटाप्याचा बॉल. बॅटची कडा. शॉट थर्डमॅनला. चांगली फिल्डिंग. फ्लाय स्लिप मध्ये एकच धाव मिळते. एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या शुभम ठाणगे साठी स्कोरर सांगतायत 26 धावा 26. हे षटक थोडं शांतमय पडतं. एक चौकार जरूर आलाय, परंतु किरण पाटेकरचं हे षटक थोडं प्रभावशाली ठरतंय. फिल्डिंग मार्क वरती टीम भैरवनाथ सांशी संघासाठी अजय शिर्के बॅटने काही बोललेलं नाही या स्पर्धेमध्ये, परंतु त्याच्याकडून या मॅच मध्ये भरपूर साऱ्या अपेक्षा आहे. कुणाल एक यंगस्टर या स्पर्धेनं दिलाय. खरं तर भैरवनाथ सांशी संघासाठी क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीने डिलिव्हर्ड केलाय. बॉल गुल्डेनच्या स्पॉट वरती. विकेट किपर अजय शिर्के यांच्या हातामध्ये नो कनेक्शन. बॅट अँड बॉल वन्स अगेन डॉट बॉल. डॉट बॉल पर्सेंटेज या षटकामध्ये जास्त पाहायला मिळतात आणि हेच कार्य करायचं होतं याचा बॉलिंग मार्क वरती किरण पाटेकरला. ते काम निर्विघ्नपणे पार पडतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. धीम्या गतीनं बॉल व्हेरिएशन करतोय. मिश्रणात्मक गोलंदाजी. याचं बॉलर टेनिस क्रिकेटमध्ये याचा बॉलर मिश्रणात्मक गोलंदाजी करणं गरजेचं आहे.
आणि याचं प्रात्यक्षिक उदाहरण किरण पाटेकरच्या माध्यमातून आपण पाहिलंय. टोटल धावा या षटकात ओनली 8 रन्स ऑन दिस ओव्हर. टोटल टूर्स कंप्लीटेड ऑफ दिस मॅच. रन ऑन स्कोर कार्ड टीम जय हनुमान आर फाउंडेशन 28 ऑन बोर्ड. लॉस ऑफ द 1 विकेट आफ्टर टूर्स कंप्लीटेड दिस इनिंग. व्यासपीठावरून बरेचसे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्व मान्यवरांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. माननीय श्री सुधाकर भाऊ गारे आणि त्याचप्रमाणे माननीय श्री जगदीशदादा देशमुख यांच्या प्रेमासाठी उभारलेली एवन जोडीची स्पर्धा या दमदार जोडीनं संपूर्ण कर्जत खालापूरमध्ये अनेकशा जनतेची मनं जिंकलेली आहेत. त्या एवन जोडीची स्पर्धा अतुलजी देशमुख असेल, त्याचप्रमाणे चेतनजी चौधरी आणि त्याचप्रमाणे सन्मान्य बाबूशेठ घारे या त्रिमूर्तींनं खऱ्या अर्थानं या एवन जोडीवरती दाखवलेलं प्रेम गेले 3 वर्ष आपण या स्पर्धेला यशस्वीरित्या घडवताना पाहतोय. मी सातत्यानं उल्लेख केलेला एखादी स्पर्धा घडवणं सोपं आहे, एखादी स्पर्धा यशस्वी करणं सोपं आहे, परंतु त्या स्पर्धेला निरंतर पुढे नेत त्या स्पर्धेला एक इम्प्रूव्हमेंट देणं, एक दर्जा वेगळ्या पद्धतीनं देणं हे काम सोपं नाहीये. या पर्वामध्ये या त्रिमूर्तीनं खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. एक महत्वाची गोष्ट या स्पर्धेमध्ये दरवर्षी काही ना काहीतरी एक नवीन संकल्पना आपल्याच ग्रामीण विभागातील खेळाडूला दिलेलं प्रोत्साहन. एक ग्रामीण विभागासाठी एक आपण बाईक पाहतोय, त्याचप्रमाणे एक आपण ओपन लॉटसाठी एक बाईक पाहतोय. ही एक चांगली गोष्ट आहे खरं तर. क्रॉस बॅट उडवलाय बॉल, बॅट आणि बॉलचा योग्य संयोग, मिळाले लांबी, मिळाल्यानंतर बॉल छूमंतर, सीमापार षटकार. या सुधाकर शेठ भाऊ गारेंनी मार्केट केला या पायीत या जगदीशदादा देशमुख साहेबांनी. त्याकडून गतवर्षी या स्पर्धेचा विजेता संघ ग्रामीण विभागातीलच श्रीवीरा 11 बीड संघ झाला होता आणि ओपन लॉट्स मधून टेंबिवली संघ रनरअप ठरला होता, परंतु टेंबिवली संघाच्या बॅटर प्रतीक पाटीलनं मॅन ऑफ द सिरीज घेतली होती. या वर्षी हंगामामध्ये 2 बाईक आपण पाहतोय आणि त्यामुळे आपल्याच विभागातील एखाद्या खेळाडूला याच स्पर्धेमध्ये आपण बाईक घेताना पाहू, ही एक देखील आपल्याच विभागासाठी एक सन्मानाची गोष्ट आहे. एक चांगली संकल्पना आयोजकांकडून. 2 बाईकने उतरली या स्पर्धा, 3 बाईक सायकलनं उतरले. नवीन संकल्पना घेऊन आली. पुढच्या वर्षीच्या अंगामध्ये गौप्य स्फोट निश्चित अंतिम क्षणी होणाऱ्या स्पर्धेच्या वतीने यातील मात्र शंका नाहीये. लेट्स गेम इज ऑन थर्ड ओव्हर. भैरवीचा षटक आहे. या षटकात विस्फोटक बॅटिंगचा बोलबाला पाहिलेला आहे. त्या षटकामध्ये पहिलाच बॉल निर्धाव, षटकार आल्यानंतर दुसरा बॉल निर्धाव फेकलाय जयनं. धावसंख्या टोटल 34 ऑन बोर्ड, 34 धावा धाव फलकावर. जयचं मागील षटक मॅच मध्ये थोडं दिलासात्मक राहिलं होतं. विकेट किपर आज चुकी करतोय अजय शिर्के. विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आज थोडा निराशाजनक खेळ राहिला. ऍज अ बॉल, ऍज अ फिल्डिंग मार्क वरती सातत्यानं चुका आहेत. बॅट बोलेल का यावरती देखील आता सांडशीकरांचं लक्ष आहे. इथे मात्र रन मिळते. एक धावसंख्या ती टोटल 35 ऑन बोर्ड. एका धावेनं या स्लॉकच्या षटकात पहिल्याच बॉलमध्ये षटकार आल्यानंतर नंतर निर्धाव बॉल आला आणि बॉल नंबर 3 मध्ये ते सिंगल. स्ट्राईक लोडेड, ऑन स्ट्राईक येतोय बॅटर अक्षय, ज्यानं 3 लागोपाठचे षटकार ठोकत या स्पर्धेची सुरुवात केली ऍज अ बॅटनं. तो अक्षय ऑन द मार्क. तू मागील मॅच मध्ये बॉलिंग चांगली केली आहे ती जयनं. जयला मिळतंय हे मोठं यश. अक्षय बॅक टू द डगआउट. आयोजन मोठा आहे बंधुकी काय लाखाचा बक्षीस लावलाय रे. थँक्यू डीजे. प्रथम क्रमांक 1,50,000 या पारितोषिकानं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. द्वितीय क्रमांक 75,000 आणि त्याचप्रमाणे तृतीय 40, चतुर्थ आणि 5वा क्रमांक आपण 35,000 या पारितोषिकानं ही स्पर्धा आपण घडवतोय. एबन जोडी स्पर्धा, एबन आयोजन आहे खरं तर, एबन क्वालिटीचं आयोजन मी सातत्यानं उल्लेख केलेला आहे. या स्पर्धेमध्ये हे भव्य व्यासपीठ या वर्षी खऱ्या अर्थानं इम्प्रूव्हमेंट ठरते या स्पर्धेची. जबरदस्त आयोजन. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीची देखील प्रचंड मेहनत आहे या 4ही पर्वांमध्ये. हे 4थ्या पर्वामध्ये आपण वाटचाल करतोय. सर्वांचं मनपूर्वक खऱ्या अर्थानं आभार आपण व्यक्त करूयात. अंतिम टप्प्यात पोहोचलो आजच्या रात्रीमध्ये. क्रॉसपाट मारण्याचे प्रयत्न सातत्यानं. अंतिम षटक आहे, स्लॉकचे षटक. किमान मोठे फटक्यांसाठी संघर्षात्मक हे षटक असतं. तिथे गोलंदाज जय पुन्हा एकदा कमबॅक करतोय या मॅच मध्ये. षटकार आल्यानंतर त्यानं मात्र मागील 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा दिल्यात. हे कमबॅक करणं गरजेचं. ज्यावेळी तुम्हाला एखादा मोठा फटका मिळतो त्यावेळी न
न कसता न डगमगता कमबॅक करणं क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचं आहे. क्रिकेट संघर्ष करायला शिकवतं, क्रिकेट स्वतःला सिद्ध करायला शिकवतं, क्रिकेट काही ना काहीतरी शिकवायला शिकवतं. हाच तो क्रिकेटचा खेळ. पुढे टाकल्या बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आलाय, पकडले झेल. आणखी एक बॅटरचा संपतोय खेळ. एलिमिनेशन जुळलेलं नाहीये, फलंदाज फसलाय, लॉंग ऑनला पकडले झेल. 1 मोर विकेट डाऊन. सत्र संपलंय. टोटल धावसंख्या पोहोचलीये ती 36 आकड्यावरती. 36 ऑन बोर्ड. येणारे 18 बॉल. 37 धावसंख्येची गरज आहे टॉप 5 मध्ये पोहोचण्यासाठी. एकीकडे भैरवनाथ क्रिकेट संघ 86 आणि त्या 36 धावा वाचवायच्यात. त्या RR फाउंडेशन जे अनुमान लाडवली मागील मॅच मध्ये 4 षटकांमध्ये 28 धावा रोखल्यात. त्याचे अनुमान RR फाउंडेशन लाडवली संघानं या मॅच मध्ये 3 षटकांमध्ये त्यांना वाचवायच्या त्या 36. या पाहुयात कोण जिंकेल. इथे खऱ्या अर्थानं चेस होतील का, इथून धावा डिफेंड होतील, कोण जाईल टॉप 5 मध्ये. तत्पुरती मी थांबतो या स्पर्धेमध्ये. आपण थांबू नका. पात्र एवन जोडीचं हे दमदार आयोजन माननीय श्री सुधाकर भाऊ उगारे आणि माननीय श्री जगदीश दादा देशमुख या एवन जोडी या वासरेकोणा विभागातील 2 अनमोल रत्नांची स्पर्धा. या करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. या ऐकूयात सिनियर कॉमेंटेटर. चला आपण योगेश ढोले यांना करूयात मायक्रोफोन वरती इन्व्हाइट. थँक्यू सो मच शिवम लोबी सर आणि संदीप बोराडे सर. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. टार्गेट जर पाहायला गेलं तर 18 बॉल मध्ये सेट केलं गेलंय, ते मात्र लाडवली टीम कडून. 37 धावसंख्येचं टार्गेट सांडशी टीमच्या अगेन्स्ट असणाऱ्या 18 बॉल मध्ये. परंतु त्याच्या अगोदर खऱ्या अर्थानं आपण पाहता एक सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. वासरेखोंडातील एक बुलंद आवाज, एक दमदार आवाज, आमचे परम मित्र व्हाईस ऑफ वासरेखोंडा शुभम लोबी यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. मी सन्माननीय जगदीशदादा देशमुख यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या वासरेखोंडाचा एक दमदार आवाज शिवम लोबी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या शिवम सर आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. दमदार आवाज आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहता अनेक स्पर्धा या कर्जत, खलापूर, पाली, सुधागड, बदलापूर, ठाणे या परिसरामध्ये आपल्या या वासरेखोंडाचा आवाज अगदी आपण पाहताय. शिवम लोबी हे सातत्यानं मेहनत घेत असतात आपल्या समालोचनातून आणि अगदी आपण पाहता आता प्रत्येक विभागामध्ये खऱ्या अर्थानं या वासरेखोंडातील आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळतो. ते शिवमजी लोबी सरांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. या ज्यांच्या नावानं ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहताय ते सन्माननीय जगदीशदादा देशमुख यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मला धन्यवाद जरूर देईल. अगदी आपल्या शब्दाला मान देऊन मात्र शिवम लोबी या स्पर्धेत जरूर पाहायला मिळालं. त्रिमूर्तींच्या या शब्दा खातीर ते या व्यासपीठावरती जरूर जोडले गेलेत. अगदी जसं म्हटलं जातं ना की हा समालोचन जगतातला एक उभारता सितारा आहे आणि अगदी वासरेखोंड्याचं नाव त्याने फार उंचीवरती नेऊन ठेवलंय. एक स्वीट व्हॉइस म्हणून ज्याची ओळख या ठिकाणी निर्माण होते. अर्थातच शिवमजी लोबी यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जगदीशदादा देशमुख यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे प्रणेते. आणि वळूयात मॅचकडे जिथे एक बिग बॅटल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अगदी धावसंख्येचा विचार करायला गेला तर पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 37ची गरज. बंटी 11 सांडशी टीम यांच्या फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. मनुदादा पवार यांच्याकडून पारितोषिक लागलंय प्रत्येक षटकारासाठी. नाही पहिल्या सेशन लावा की प्रत्येक षटकाराला किती 5 जमतेम झालं तर 5च होतील. पहिली पेटी फोडायच्या तयारीत आहेत ते. त्यांनी सांगतायत हे षटकाराचं पारितोषिक वाढत जाईल परंतु दावा करायचे त्या 37. पहिल्या षटकारासाठी मनुदादा पवार यांच्याकडून सांडशी टीमला 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पहिला षटकार जो टोकेल तो. खर तर दोन्ही मॅच मध्ये संदीप सर अजय शिर्के गोल्डन डकचा शिकार ठरलाय.
ज्या अजय शिर्केकडे खऱ्या अर्थानं संपूर्ण टीम पाहतीये, ज्याची बाट जर का या मैदानावरती तळपली ना तर मोठ्या धावा या नेहमी पाहायला मिळतात. कारण की याच मैदानावरती अजय शिर्केचे बरेचसे रेकॉर्ड्स आहेत बॅटिंग करत असताना. 3 बॉल 3 षटकार, अर्धशतक, 30+ धावा, 20+ धावा, अशा बऱ्याचशा रेकॉर्ड्स अजय शिर्केच्या या नावावरती आहेत या मैदानावरचे. आता तोच अजय शिर्के मैदानाच्या आतमध्ये 37 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ऑन स्ट्राईक आहे आणि त्याच्या समोर आणि A1 जोडी चषकाची सिरीज देखील त्याच्या नावावरती आहे. म्हणजे अनेक रेकॉर्ड्स आपण पाहता अजय शिर्केच्या नावावरती आहेत या मैदानावरचे. ओ पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आमच्या समालोचन कक्षाला सलामी दिली आहे. अजय शिर्केनं ठोकलाय षटकार. त्याच्या नावाचा उल्लेख झाला, त्याचे रेकॉर्ड्स त्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि या मैदानाची त्याला आठवण करून दिल्यानंतर त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. या मैदानाचा राजा आहे तो. याच मैदानावरती वासरेखोंडा प्रीमियर लीगचे 3 पर्वामध्ये मेगा फायनल खेळणारा हा लकी कॅप्टन. यावेळी देखील आपण पाहताय बॉल चाललाय गोलीच्या वेगानं, सेट डाऊन दी ग्राउंड. अजयच्या बॅटमधून आलाय आणखीन एक चौकार. सांडशी टीम विजय झाली तर अशोक वाणी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. आणि आता येणाऱ्या षटकारांसाठी प्रत्येक षटकारासाठी देवा चव्हाण यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. अगदी मनुदादा पवार यांचं 1000 रुपये अजयच्या खिशात तर गेलेत. पोलिसाला पैसे जाणं फार चांगलं असतं. षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी मला वाटते 1000 रुपयांचं पारितोषिक अक्षयजी देशमुख यांच्याकडून. अगदी अजय जबरदस्त कामगिरी आहे. पहिला षटकार तर आलाय, नंतर आलाय चौकार. पुन्हा एकदा ऑन साईडला मिडॉन आहे त्या ठिकाणी. फिल्डर ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हातामध्ये आलाच नाहीये. डेंजर एंड झोन कडे होता खऱ्या अर्थानं अजय शिर्के. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले आणि त्याच्यानंतर ही सिंगल, थोडीशी रिक्स होती या सिंगल मध्ये, कारण की नॉर्थ साईड एंड वरती तो धावणार होता आणि बरोबर मिडॉनच्या हातामध्ये बॉल होता. प्रथमेशच्या हातामध्ये व्यवस्थित बॉल गॅदर झाला असता आणि फेकी अचूक झाली असती तर कदाचित चान्स बनला असता, परंतु एक धाव सिंगल कंप्लीट झाली आहे. 11 धावा धाव फलकावरती. क्वार्टर फायनलची मॅच A1 जोडी चषकातील. पुन्हा एकदा ऑन साईडला मिडॉन. पुन्हा एकदा सेम चित्र. अगदी जर पाहायला गेलं ना तर ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो अगोदरच्या बॉलचा. अगोदरचा बॉल देखील आपण पाहताय मिडॉनच्या हातामध्ये आला होता. मिडॉन जर पाहायला गेलं तर थोडासा वाईड आहे. बरोबर फिल्डिंगची प्लेसमेंट आता मात्र सेट केली गेली आहे ती लाडीवली टीम कडून. गोलंदाजी मार्कवरती संदेश आहे, ज्या संदेशनं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल स्पेल हाताळलाय. ज्याच्या विरोधामध्ये धावाच आल्या नाहीयेत, त्यानं मात्र विकेट मिळवल्यात. त्याच्या विरोधामध्ये आता खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये धावा येताना पाहायला मिळतात. समोर दिलाय लॉंग ऑफला फिल्डर आहे, जज करतात. पकडले कॅच, मिळाले गोल्डन विकेट या मॅचची. अजय शिर्के बाद. आयोजन मोठा A1 जोडीचा लाखाचा बक्षीस लावलाय रे. आज गुलाब सारे जमून येतील A1 जोडीचे शकलाय रे. जमीन कशाची जनसेवेसाठी दादाचं बोल आज कोणी केलं. जमीन कशाची जनसेवेसाठी दादाचं बोल आज कोणी केलं. या सकर्षे भाऊगारेंनी मारपीट केला या ताईत. या जगदीश दादा देशमुख साहेबांनी मारपीट केला या ताईत. थँक्यू, धन्यवाद डीजे. विकेट आली आहे, महत्वाची विकेट. अजय शिर्के बाद झालाय. टीमचा कॅप्टन परतलाय. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि तिसरी सिंगल घेऊन पुन्हा एकदा त्याला स्ट्राईक मिळाली होती, परंतु अजय शिर्के बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला लेफ्टी बॅटर आविष्कार. आणखीन एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
परंतु ही जी स्पर्धा आपण पाहताय A1 जोडी चषक 2026 पर्व 4 या स्पर्धा ज्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं भरवण्यात आली आहे ते सन्माननीय सुधाकर शेठ घारे आणि सन्माननीय जगदीश दादा देशमुख या मंचावरतून या स्पर्धेचा आनंद घेतात. मिस टायमिंग राहिलाय, शॉट कव्हरला पकडली, एक कॅच मिळाली, आणखीन एक विकेट. सेलिब्रेशन झालंय चालू लाडोली टीमचं. 2 महत्वाचे धक्के दिलेत ते आता सांची टीमला. ज्याने तमाम कर्जतवासियांची मनं जिंकली आहेत तो कुणाल पेडणेकर आता मैदानावरती दाखल झालाय. याने जर मॅच जिंकून दिली तर या स्पर्धेचे प्रणेते त्रिमूर्तींमधलं एक स्थान रुपीजी बाबू गारे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज, अक्षयजी देशमुख यांच्याकडून प्रत्येक षटकारला कुणालच्या 2,000 रुपये आणि त्या समेत अशोक वाणी यांच्याकडून मॅच जिंकून दिली तर 500 रुपये कुणालसाठी. अमित गारे यांच्याकडून कुणालच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपये. आता महत्वाचं आहे की कुणाल स्ट्राईक वरती येणं. येस योगेश. चला वाईट साठी रिव्ह्यू आला. रिव्ह्यूची मागणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेला. चेक करतायत तिसरे पंच या ठिकाणी. कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ज्या कुणालनं मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 15,600 रुपयाचं कॅश प्राइज त्याला मिळालं होतं. त्यानं मॅच फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आला. प्रथमेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. प्रथमेश म्हटल्यानंतर व्हेरिएशन आणि व्हेरिएशन म्हटल्यानंतर प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती लाडीवली टीम कडनं आपण पाहताय. सेकंड ओव्हरला झाली सुरुवात. पहिला डॉट बॉल खोला टाकलाय, कमी गतीने टाकला होता. अक्षय कडनं चुकी झाली. बॉल पुढे निघाला लॉंग ऑफला. फिल्डर आले वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशनो पाठवलंय परत. दोन्ही बॅटर मध्ये जर पाहिलं गेलं तर अगदी कॉलिंगच नव्हती. विनोद मालुसरे अगदी पुढेच पाहत होते. कुणालनं साईक सोडली होती परंतु अगदी दुर्घटना होण्या अगोदरच पाठीमागे फिरला. एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानं जर पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचले. 37चा पाठलाग करत असताना ते मात्र 13 वरती. कुणाल आता सॅकिंग एंड वरती आहे आणि संदीप बोराडे सरांनी बरेचसे कॅश प्राइज या ठिकाणी अनाउन्समेंट देखील केलंय. कुणाल साठी बरेचसे कॅश प्राइज मॅच फिनिश केल्यानंतर प्रत्येक षटकारासाठी या सगळे काही कॅश प्राइज आपण पाहताय या ठिकाणी संदीप बोराडे सरांकडे आता मात्र पोहोचलाय. कुणाल साठी बरेचसे कॅश प्राइज आहेत. यंगस्टर आहे, यंग टॅलेंट आहे सांची टीमचा. परंतु ज्या पद्धतीने तो खेळतोय अगदी एखादा मॅचवर खेळाडू सारखा मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. यावेळी देखील आपण पाहताय लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला वाईडिशला. स्किड झालाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न फेकी नॉर्थ स्ट्राईक एंड वरती झाली आहे आणि इथे देखील आपण जर पाहिलं गेलं तर फेकी अगदी वाईडच होती परंतु 2च धावा पाहायला मिळतात. बॅटर त्या ठिकाणी नॉर्थ स्ट्राईक एंड वरती स्किड झाले. अन्यथा तिसरी धाव देखील होण्याचे चान्सेस अगदी इथे पाहायला मिळत होते. 2 धावा आल्या. 2 धाव्यांना आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 15 वरती. 15 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. त्यानं मात्र चांगली कामगिरी केली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आली प्रथमेशची. नॉस्ट्राईक एंड वरतून विनोद मालुसरे थोडेसे कान मंत्र देताना, कारण की विनोद मालुसरे म्हटल्यानंतर एक्सपिरियन्स आहेत. ते बरेचसे दिवस बरेचसे वर्ष क्रिकेट खेळतात. कुणालसाठी मॅच विनर जर ठरला तर त्यांचे मोठे मामा मंगेश यांच्याकडून सरप्राईज गिफ्ट आहे. बाबा हे मोठं गिफ्ट असेल. वय वर्ष 17 आहे सध्या. मामा लक्ष द्या. तेच सांगतोय. आणखीन एक चांगला बॉल स्विंग अँड मिस केला. पडल्यानंतर बॉल अगदी जर पाहायला गेला तर अगदी हरकत करताना पाहायला मिळतोय. प्रथमेश याचसाठी खऱ्या अर्थानं ओळखला जातो. या गोलंदाजीची खऱ्या अर्थानं ही खासियतच राहिली आहे. आपल्या हातातील जादू ही नेहमी खऱ्या अर्थानं दाखवत असतो. टीमचा ट्रम्प कार्ड आहे प्रथमेश.
आणि त्याच्या हातामध्ये षटक पाहायला मिळतंय. कुणाला त्यानं थांबवलंय. शॉर्ट बॉल होता, पुढे सरकला होता. चांगला बॉल. जसं पाहिलं फलंदाजाची पोझिशन चेंज झाली, थोडासा पुढे सरकलाय, आपला टप्पा लगेच मागे ठेवला आणि इथून आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. कमबॅक केलं, पूर्णपणे कमबॅक करून दिलाय गोलंदाज प्रथमेशनं. या षटकामध्ये अवघ्या 3च धावा खर्च केल्यात. राजेशजी शिर्के साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती या. राजेशजी शिर्के, चला इतका टाइम घेऊ नका प्लीज. A1 जोडी चषक 2026 पर्व 4. कालची पहिली रात्र, पहिल्या रात्रीमध्ये दहिवली संघ टॉप 5 मध्ये पोहोचलाय. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ टॉप 5 मध्ये पोहोचणार, हा कोणता संघ आता या मॅच मधून असणार आहे की तो टॉप 5 मध्ये जाणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. लाडिवली की त्यांच्या विपक्षामध्ये सांडशी. चांगला बॉल, परंतु पंच सांगतात यावेळी वाईड आहे. पडल्यानंतर स्लाइडली बाहेर निघाला, व्हाईट लाईनला सोडली आहे. पंचांनी चेक केलं लाईन. देवा अकॅडमीचे प्रोप्रायटर देवा चव्हाण यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. पहा आता कॅश प्राइज वाढलंय सांडशी टीम साठी. देवा सरांना देखील माहिती आहे ही मॅच आमच्यासाठी महत्वाची आहे आणि इथे फलंदाज कुणाल होतोय बाद. अक्षयजी देशमुख यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. अक्षयजी देशमुख जे या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन हा आस्वाद घ्यायचा आहे. चला, मॅच हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये कन्वर्ट झाली आहे. धावा धावफलक्यावरती आल्यात त्या 16. येणारे 6 बॉल 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 बॉल 21 धावसंख्येची आवश्यकता. अजय शिर्केनं सुरुवात चौकार षटकारानं केली होती, त्याच्यानंतर तो बाद झाला आणि जसा अजय शिर्के बाद झाला तशा धावा संपल्या. विनोद मालुसरे नॉस्ट्राईक एंडवरतीच पाहायला मिळाला. 16 धावा धावफलक्यावरती आल्यात. 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. 37 धावसंख्येचा टार्गेट आहे आणि आतापर्यंत 16 धावा धावफलक्यावरती आहेत. 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत 6 बॉल मध्ये. शिवम सर, खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर कालची क्वार्टर फायनल देखील अशीच पाहायला मिळाली, जिथे मात्र एक वासरीकोंडा विभागामधील संघ जो खऱ्या अर्थानं जय भोलेनाथ तमनाथ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो मात्र दहिवली संघ. म्हणजे एक कर्जत विभागामधील संघ आणि एक वासरीकोंडा विभागामधील संघ, त्यांच्यातली खऱ्या अर्थानं ती पहिली क्वार्टर फायनल. आणि त्यांच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर दहिवली संघ A1 जोडी चषकाच्या टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलाय. आज देखील आपण पाहताय ही क्वालिफायर मॅच आहे, टॉप 5 साठी लढत आहे. कोणता संघ ठरणार जो दुसरा A1 चषकाच्या टॉप 5 मध्ये पोहोचणारा, त्यासाठी मात्र चालू असलेली लढत. एकीकडे लाडिवली संघ जो कर्जत विभागामधून आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये सांडशी संघ जो आपल्या वासरीकोंडा विभागामधील आहे. या दोन संघांमध्ये खऱ्या अर्थानं चालू असलेली ही लढत पाहायला मिळते. बिग फाईट मॅच रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये. आता इथून 6 बॉल 21 धावसंख्येची आवश्यकता. ऑन साईड विनोद मालुसरे समोर आहे. पवन, चांगला बॉल पवनचा लेग कटर आलाय. पडल्यानंतर प्रणव गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल पडल्यानंतर स्लाइडली बाहेर निघालाय. डॉट बॉल न केले प्रणवनी सुरुवात या षटकाला. 6 बॉल मध्ये 21 बनवायच्या होत्या, आता 5 बॉल मध्ये बनवायच्या आहेत ते 21. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला या धावा कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. 5 बॉल 21 ची आवश्यकता. कोणता संघ जिंकणार. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट पूल करायचा होता. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रेशर टाकती आता खऱ्या अर्थानं लाडिवली टीम. कौतुक करायला हवं गोलंदाजाचं. प्रणवनं टाकलेत बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. विनोद मालुसरेच्या विरोधामध्ये चांगलं बाटल मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच पाहायला मिळतीये A1 जोडी चषकामध्ये. याच साठी खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलाय, परंतु इथे फटका आलाय विनोद मालुसरेच्या बॅटमधून. बॉल चाललाय वाडिस लॉंगॉनला, सीमा पार षटकार.
सेलिब्रेशन लाडीव